संसार की मुक्ति के कारण के लिए प्रश्न पूछना चाहता है। शुकदेवजी मनामध्ये एवढे आनंदित झाले, कारण संत हे संसाराच्या प्रश्नांनी कधीही सुद्धा आनंदित होत नाही। महापुरुष ऐसा कहते हैं, अन्न का कण और संतों का क्षण कभी भी व्यर्थ नहीं गंवाना चाहिए, क्योंकि भगवान की कृपा से एक जीव को अपना जीवन चलाने के लिए अनाज मिलता है। कितने दिनों के बाद एक किसान अपने खेती में बीज बोता है। कभी कभी बारिश नहीं आती है तो किसान का अंतकरण ऐसा लगता है ना जाने कौन सी आफत आ पड़ी है। जिस दिन इस देश का किसान अपने घर में बैठेगा ना, उस दिन बड़े बड़े पैसों वाले भी कुछ नहीं कर पाएंगे। अभी मेरे किसान भाई, जब अनाज पैदा नहीं होता है, किसी कारण से यदि अनाज का भाव कम हो जाता है, जो नहीं करना है वही करके बैठते हैं। सब लोगों को लगता है अच्छे दिन आ जाएंगे। एक मैं बात बताना चाहता हूं आपसे, जिस दिन अच्छे दिन आएंगे ना, उस दिन खाने के लिए भी कुछ नहीं होगा। एक विचार करा, सगळ्यांच्या मनामध्ये असं वाटतं की चांगले दिवस आले। एक दिवशी आपल्या पंतप्रधानाने जी योजना काढलेली आहे, गेल्याच काही महिन्यामध्ये जी योजना राबवली होती, त्या योजनेमध्ये जनधन खाता योजना अशी एक योजना होती। सगळ्या किसानांनी याच्यामध्ये खाती काढली होती आणि असाच एक बहादर होता की त्याने सुद्धा आपलं स्वतःचं खातं काढलं। आणि एके दिवशी त्या युवकाच्या मोबाईल वरती मेसेज येतो की तुझ्या खात्यावरती 1 करोड रुपये आलेले आहेत। हा एवढा आनंदित होतो, याला काहीच कळत नाही, असं वाटतं की स्वर्गामध्येच आज विचारमान होत आहे। पळत पळत बाहेर येतो आणि शेजारच्या आपल्या मित्राला म्हणतो, अरे तुला माहित आहे का, आज माझ्या खात्यावरती ना 1 करोड रुपये आले। तर मग अरे तुला आताशी आला का, तुझ्या अगोदर मला आला। चला म्हणल्या, आपला तर मूड गेला, आता कोणावरती आता आपला या पैशाचं मत दाखवा। म्हणून तो म्हणतो, आपण एखाद्या दुकानामध्ये जाऊ आणि काहीतरी खरेदी करू, जेणेकरून असं सगळ्यांना वाटेल की आज याची कोणतीतरी लॉटरी लागली असेल। पळत पळत दुकानामध्ये गेला आणि दुकानामध्ये गेल्यानंतर पाहतोय तर दुकान मालक आपलं स्वतःचं दुकान बंद करत होते। आता याला पुन्हा प्रश्न पडला, अरे आपण खरेदी करायला एवढ्या मोठ्या माल मध्ये आलोय आणि मालक तर निघून चाललाय, असं कारण काय होत असेल। त्याने पुन्हा विचारल्यानंतर तो मालक म्हणू लागला, तर म्हणतो, अरे दुकान बंद झाले, आता तुला काही मिळणार नाही। म्हणले दररोज तर संध्याकाळच्या 12 वाजेपर्यंत दुकान चालू असताना आज एवढ्या लवकर सकाळी सकाळी बंद का करतात? अरे तुझे मालूम नहीं क्या, अच्छे दिन आ गए, अच्छे सुबह सुबह मेरे बैंक के खाते में 1 करोड़ रुपए आ गए। जिंदगी बैठकर खाऊंगा तभी मुझे कुछ कम नहीं पड़ेगा, इसलिए मैं अभी दुकान बंद कर अपने घर आराम से अपने भी बच्चे के साथ अपना पूरा जीवन बिताना चाहता हूं। चला मला दुकान तर गेलंच, म्हणजे काहीतरी एवढं आतापर्यंत आयुष्यामध्ये कधीच खाल्लं नाही, बघितलं नाही असा एखादा पदार्थ खाऊ म्हणून हॉटेलमध्ये गेला। हॉटेलमध्ये गेल्यानंतर ऑर्डर केली, ती ऑर्डर कोणीच ऐकली नाही।
पुन्हा विचार करतोय की नक्की काय झालं असेल. आणि त्यावेळेस तो दुकानवाला म्हणतोय, अरे माझा दररोजचाच नित्यनेम आहे की या खुर्चीवर बसल्याशिवाय माझं चित्त कोणत्याच कामात लागत नाही आणि मला दुसरीकडे करमत नाही, म्हणून मी शो साठी आज या गल्ल्यावरती बसलोय. आणि बाकीचे सगळे नोकर त्यांच्या खात्यावरती 1-1 करोड रुपये आल्यामुळे ते घरीच आहेत. अच्छा म्हणला, शेतकऱ्यांजवळ अशीच परिस्थिती, सगळ्यांकडे अशीच परिस्थिती. एक दिवस असा आला, एका भाकरीच्या तुकड्यासाठी सुद्धा दुकानामध्ये कोणीही विकणार नव्हतं. गाई गुरांना चारा आणायचा असेल तर पैसे सगळ्यांकडे असल्यामुळे चारावाल्यांनी चारा बनवायचा सोडून दिला. असं सगळ्यांना वाटतं की आपले स्वतःचे चांगले दिवस यावे, पण असं कधीही शक्य नाही. तो पुन्हा युवक घरी आला आणि भगवंताला प्रार्थना करू लागला की भगवान, असे चांगले दिवस आम्हाला नको आहे. आम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहे त्याच परिस्थितीमध्ये आम्हाला असंच ठेवा, प्रगती करत राहावी. पण भगवंताने जे दिले आहे ना, आपण त्याच मर्यादेमध्ये राहावे. जगद्गुरु तुकाराम महाराज असं म्हणतात, ठेविले आढंते तैशीची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. राजा परीक्षित प्रश्न विचारतोय, हे प्रभू, अशा दुष्ट नरकामधून आम्हाला जर तरायचं असेल तर याच्यासाठी काय केलं पाहिजे आणि याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, असा प्रश्न ज्यावेळेस विचारला शुकदेवजी फार आनंदित झाले आणि राजा परीक्षिताला म्हणू लागले, राजन, मनुष्याच्या जीवनामध्ये कर्म हे मूळ साधन आहे. कर्मनिर्हार नह्यन्तातिगमिष्यते अविद्वदधिकारी त्वात् प्रायश्चित्तं विमर्शनम्. ज्यावेळेस मनुष्य जीव जन्माला येतो, पाठीमागच्या जन्मातलं जे कर्म आहे ते समूळ नष्ट होत नाही. या जीवाला जन्म घेण्यासाठी 3 कारणं मूलभूत आहेत. एक आहे पाप, दुसरी आहे वासना आणि तिसरं आहे ते कर्म. पाठीमागच्या जन्मातलं कर्म हे समूळ नष्ट होत नाही. जर पाठीमागच्या जन्मामध्ये आयुष्यभर परमार्थ केला तरी शेवटी वासना जर संसारामध्ये गेली तरी पुन्हा एकदा संसारामध्ये यावंच लागतं. संसार येते, संसार अशी संसाराची व्याख्या करतात. शंकराचार्य असं म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम. पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा मरायचं, याचंच तर नाव संसार आहे. कर्माचा नाश होत नाही. मग जर भगवान परमात्म्याच्या जवळ जायचं असेल, म्हणजे नरकामध्ये जर जायचं नसेल, तर वीर पुरुषांसारखं आपलं स्वतःच मन, स्वतःच्या शरीराची सर्व इंद्रिये एकवटून केचित केवलया भक्त्या वासुदेव परायणा अगम धुन्वन्तिका शरणेन निरारमिव भास्करः. ज्याप्रमाणे हिवाळ्याच्या दिवसामध्ये सकाळी सकाळी सगळीकडे धुकं पसरलेलं असतं नाही का,
आणि ज्या वेळेस भगवान सूर्यदेवांची किरण त्या भागावरती पडतात ना, त्यावेळेस ते धुकं आहे ना समूळ नष्ट होतं. त्याप्रमाणे या संसारामध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याची माया म्हणजे धुकं आहे आणि या धुक्यामध्ये तुम्ही आम्ही सर्व जीव गुरफटून पडतो. पण ज्या वेळेस भगवान परमात्म्याची भक्तिरूप किरण आपल्या संसारामध्ये पडतात ना, त्यावेळेस या संसारामधून आपण सहज तरून जातो. एवढंच नाही, भगवान परमात्म्याचं नामस्मरण आयुष्यभर जरी नाही केलं, शेवटी केलं तरी उद्धार होतो. असं म्हणल्यानंतर मी असं म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही आता काही करू नका, म्हातारे झाल्यानंतर करा. कारण म्हातारपणाची आवी जी अवस्था असते ना फार वाईट असते. ज्याला सवय आहे त्यालाच ते जमतं. नाहीतर विठ्ठल विठ्ठल म्हणायचं म्हणलं तर दात तर नसतातच. मग उच्चारण कसं होतो? विठ्ठला विठ्ठला विठ्ठल असं होऊ शकत नाही. आणि कोणाला विठ्ठल विठ्ठल जर म्हणायला सांगितलं तरी आत्ताच्या पिढीमध्ये एवढा प्रॉब्लेम आहे की ती म्हणत सुद्धा नाही. पण याच्या पाठीमागे फार मोठं विज्ञान आहे. जो टाळी वाजवून विठ्ठल विठ्ठल भजन म्हणतो त्याला हृदयविकार होत नाही असं मी म्हणत नाही. तर माझ्यासारखे अनेक भागवतकार अनेक कीर्तनकार सांगून सांगून कंटाळले तरी सुद्धा बसल्यानंतर नामस्मरण करत असताना टाळी कोणी वाजवत नाही. तुम्ही स्वतः प्रयत्न करा. अनेक वैज्ञानिक आता पाठीमागच्या महिन्यामध्ये पुण्यामध्ये एक विशिष्ट प्रयोग सिद्ध झाला. तो विठ्ठल नामाचा. एक भगवान परमात्म्याचा भक्त हृदय विकाराने झटका येऊन त्या हॉस्पिटलमध्येच बसला होता. अनेक उपचार केले तरी सुद्धा काही फरक पडत नव्हता. पण त्याचा नित्यनेम होता तो दररोज 10 मिनिटे भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. दररोज डोळे झाकायचा आणि त्या कॉटवरतीच विठ्ठल 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 आपली स्वतःची साधना करत होता. 9 दिवसाने असा चमत्कार घडला. ज्यावेळेस त्यांचं चेकिंग केलं त्यावेळेस हृदयविकार नाहीच असं त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं. याच्यावर डॉक्टरांनी थांबले नाही. त्यांचा देवावर सुद्धा विश्वास नाही. त्याने म्हणले आपण स्वतः सिद्ध करायचं आणि मगच या नामाची महती आपल्या मनामध्ये ठसवायची. आणि तशा प्रकारच्या 10 रोग्यांना त्यांनी बसवलं आणि तीच ट्रीटमेंट केली. काही नाही, फक्त दररोज सकाळ संध्याकाळ भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि किती सुंदर प्रकारचे चमत्कार घडले. त्या ठिकाणी वैज्ञानिक सुद्धा भगवान परमात्म्याला मानू लागले. खरंच नामाचा महिमा अगाध आहे. असाच एक पुरातन काळाचा इतिहास सुखदेवजी राजा परीक्षितीला सांगतायत. कान्हा कुब्जे द्विजः कश्चित् दासीपती राजा विलह नामना निष्ठ सदाचारो दास्यः संसर्ग दूषितः. कान्यकुब्ज देशामध्ये एक अजामिळ नावाचा ब्राह्मण होता. पण तो काळाच्या गतीमुळे संसर्ग दूषित असं म्हणतात. ब्राह्मण असून सुद्धा कधी सुद्धा भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत नव्हता. सनातन धर्मानुसार सांगितलेली ब्राह्मणाची कर्म सुद्धा करत नव्हता. आणि अशा अजामिळाला 10 पुत्र होते. 10. तस्य प्रवयसा पुत्रा दशतेषां तु युववा बालो नारायणो नाम्ना पितृश्चादिति विषम. आणि या 10 पुत्रांमध्ये जो 10व्या नंबरचा पुत्र होता त्याचं नाव होतं नारायण.
आता पुन्हा सामान्य जीवाला प्रश्न पडतो, महाराज तुम्ही आता सांगितलं अजामिळ दुष्ट होता, मग त्याच्या मुलाचं नाव हे देवाचं कसं काय असेल? याच्या पाठीमागे सुद्धा एक सुंदर इतिहास आहे. एके दिवशी काही संत रात्रीच्या पहरात ज्यावेळेस त्यांना भूक लागली अजामिळाच्या घरामध्ये गेले. अजामिळाच्या पत्नीने यथोचित सत्कार विधी करून संपूर्ण जेवण केलं. अजामिळ त्यावेळेस घरी नव्हता. अजामिळ संध्याकाळी आला आणि आपल्या पत्नीला रागवू लागला, अगं तुझं डोकं फिरलं की काय? नको त्या माणसाला घरात घेतेस, नको त्या माणसाला जेवण घालतेस. पत्नी म्हणली ते संत आहे, संत पूजावे अर्चे, संतांचं पूजन करावं असं आपला धर्म सांगतो. म्हणले ते काही माहित नाही, सकाळी मी उठण्याच्या अगोदर हे संत इथे मला दिसले नाहीत पाहिजे. हो म्हणले ठीक आहे. सकाळी संत निघाले असताना म्हणले आपण या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचं आनंद घेतला, भोजनानंद घेतला, पण आपण काहीतरी देऊन जावं, नाही तर काहीतरी घेऊन जावं. संतांचं एक ज्यांचं घेतलेलं आहे त्यांचं उसणं कधीही ठेवत नाही. आणि संतांनी दक्षिणा देण्यासाठी अजामिळ पुढे आल्यानंतर त्याला सांगितलं की आम्हाला एकच दे, की तुला जो होणारा पुत्र आहे शेवटचा, तुझ्या पत्नीच्या गर्भामध्ये जो बालक आहे त्याचं नाव नारायण ठेव. आणि तो म्हणला काय नाव तर ठेवायचं नारायणचं. आणि असा 10व्या क्रमांकाचा नारायणचा मुलगा होता. तो नारायण नावाचा मुलगा अतिशय सुंदर आणि गोंडस होता. याच्यामुळे अजामिळाची स्वतःच एवढं प्रेम त्याच्यावर चढलेलं होतं. आणि त्या प्रेमामुळे तो एवढा त्याच्या स्नेहपाशामध्ये बांधलेला होता की त्याला त्या नारायणाशिवाय काही करमत नव्हतं. व्यासजी वर्णन करतायत, दुरे क्रीडानकासक्तम पुत्रं नारायणावगम प्लावितेन स्वेरेण अजुघाबान कुलेंद्रियः. ज्यावेळेस तो नारायण आपल्या अंगणामध्ये खेळण्यासाठी जायचा, तेवढा सुद्धा त्याचा असणारा एकांत अजामिळाला सहन होत नव्हता. अनेक दिवस लोटल्यानंतर एक दिवस असा आला, अजामिळ एका कोटवरती पलंगावरती झोपलेला आहे आणि अचानक त्याच्याजवळ दोघे जण काळे काळे मनुष्य हातामध्ये चाबूक घेऊन आलेले दिसले. आणि त्यावेळेस अजामिळाने आपल्या पुत्राला हाक मारली, नारायण नारायण असं म्हटल्यानंतर लगेच दुसरे दोघे जण आले. पहिले आलेले होते ते यमदूत होते आणि दुसऱ्या वेळेस आले ते भगवान परमात्म्याचे विष्णूचे पार्षद होते. आता या ठिकाणी फार सुंदर प्रसंग आहे. अजामिळाचं सूक्ष्म शरीर यमदूत काढत होते आणि यमदूत सूक्ष्म शरीर काढत असताना त्या ठिकाणी विष्णूचे पार्षद सुद्धा आले होते. आणि विष्णूचे पार्षद अजामिळाचं सूक्ष्म शरीर त्यांना घेऊन देऊन जात नव्हते. याचं कारण होतं भगवान परमात्म्याचं नामस्मरण त्याने बळजबरीने केलं नाही, ते अकस्मात घडून गेलं होतं. काही मुलांची नावं सुंदर असतात. आता माझं नाव कृष्ण आहे, माझं नाव घेतल्यानंतर सुद्धा माणसाला नामस्मरण होतं. आपल्या महाराजांचं नाव वासुदेव आहे. वसुदेवा अपत्यः वासुदेव. फार सुंदर नावं असतात, काहींची विठ्ठल नावं असतात. पण काही काही अशी गंमत घडते, माणसं एक म्हण म्हणतात, नाव मोठं आणि लक्षण खोटं. समजा एखाद्याचं नाव आहे गंगाधर, ज्याच्यावरती गंगेची सदा धार आहे तो गंगाधर. पण आपल्या कलियुगामध्ये गंगाधर फार विचित्र असतात. नाव आहे गंगाधर आणि आंघोळ नाही पुरी महिनाधर.
स्त्रियांचं उदाहरण द्यायचं जर झालं आपल्या गावात नाही बरं का, आमच्या तिकडचं सांगतोय साताऱ्याचं राम द्या, आपल्या गावातले सगळे चांगले आणि अजमेर फार घाबरून गेलेला आहे की नक्की हे काय चाललंय. विष्णूचे पार्षद त्याचे सूक्ष्म श्रवण घेऊन देत नाही आणि यमदूत आणि भगवान परमात्म्याचे विष्णूचे पार्षद या दोघांमध्ये भांडण सुरू झालं. ते म्हणतात याने भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलेलं आहे त्यामुळे तुम्ही याला घेऊन जाऊ शकत नाही. आणि यमदूत म्हणतायत याने आयुष्यभर कधी सुद्धा पुण्य कर्म केलेलं नाही. आणि त्यावेळेस भगवान परमात्म्याचे पार्षद यमदूतांना म्हणतायत की नक्की तुम्ही म्हणताय भगवान परमात्म्याचं नामस्मरण याने केलं नाही तर शेवटी याने भगवान परमात्म्याचं नामोच्चारण केलं होतं. मग नक्की आम्हाला तुम्ही सांगा की नक्की धार्मिक कार्य कशाला म्हटलं जातं. त्यावेळेस यमदूत म्हणतायत वेद प्रणयितो धर्म ह्य धर्म विपर्यय वेदो नारायण साक्षात् स्वयंभूरितिश्रुम. जे वेदाने कर्म सांगितलेलं आहे ते कर्म म्हणजे धर्म आहे. वेद निषिद्ध जे कर्म आहे ते अधर्म आहे. जे वेदाने सांगितलं आणि एक आश्चर्य असं आहे वेद असं म्हणतात की भगवान परमात्म्याने वेदाची निर्मिती केली पण शास्त्रकार असं म्हणतात नाही वेद पुरुष निर्मितः. कोणत्याही पुरुषाच्या मुखातून या वेदांची उत्पत्ती झालेली नाही. हे भगवान परमात्म्याची एक अकस्मात लीला आहे. यमदूतांनी असं म्हटल्यानंतरही विष्णुदूतांनी काही त्यांचं म्हणणं मांडलं नाही आणि विष्णुदूतांनी धर्माचं निरूपण यमदूतांना केला. यमदूत आणि भगवान परमात्म्याच्या पार्षदांचे भांडण त्या ठिकाणी थांबली आणि पुन्हा